जालन्यातील काजळा फाटा येथे धनगर समाजाच्या वतीने मोठे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या एकाच मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। धनगर आंदोलक दीपक बोरहाडे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी धनगर समाजाकडून हा चक्काजाम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। काजळा फाटा येथे सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून आपला रोष व्यक्त केला। तसेच राज्य सरकारचा निषेध नोंदवून आरक्षणाची मागणी अधिक तीव्र केली आहे। जर सरकारने तातडीने एसटी प्रवर्गात आरक्षण दिले नाही तर पुढील काळात यापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय। या तीव्र आंदोलनामुळे अंबड जालना रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। धनगर समाजाचे नेते शिवप्रकाश चितळकर यांनी आंदोलकांचे म्हणणे माध्यमांसमोर मांडले आहे। आज आम्ही धनगर समाज एसटी अंमलबजावणीसाठी गेल्या 15 दिवसापासून उपोषणाला बगर अन्न पाण्याचे उपोषणाला बसलेले आमचे उपोषणकर्ते दीपक दादा बोराडे यांच्या आदेशाने आम्ही धनगर समाज पूर्ण महाराष्ट्रभर आज चक्काजामचं आंदोलन आम्ही केलेलं आहे। आणि आज आम्ही जालना अंबड रोडवर काजळा फाट्यावर आम्ही सर्व धनगर समाज बांधव आमचे आसपासचे जितके खेड्यातले काजळा गोलापांगरी बठाण वगैरे जितके भी आसपासचे खेडेपाडे इथले सर्व धनगर समाज बांधव आज जालना अंबड रोड काजळा फाट्यावर सर्व जमा झाले आणि आम्ही इथे 1 तास रस्ता रोको केलेला आहे धनगर आरक्षणाची अंमलबजावणीसाठी। आमची मागणी हीच आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आर्टिकल 342 मध्ये 36व्या नंबरवर धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचं आरक्षण दिलेलं आहे। पण गेल्या 70 वर्षापासून हे राज्यकर्ते अनेक सत्तेवर आले आणि गेले, पण आतापर्यंत त्यांनी आम्हाला काही एसटीचं आरक्षण दिलेलं नाही। ते आरक्षण आम्हाला लागू करावं, आमच्या लेकरा बाळाला पूर्ण धनगर समाजाला एसटीचं प्रमाणपत्र द्यावं, यासाठी आम्ही आज रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। NTV न्यूज मराठी, अंबड।